जागेबद्दल तिकडे खरं तर त्यांना चौकशीला सामोरं जावं लागतंय। त्या संपूर्ण जागेच्या परिसराचा आढावा आपण प्रेक्षकांना देऊ शकता का? हो, आपण सुरुवातीला प्रेक्षकांना हे नेमकं गोवावाला कंपाऊंड काय आहे, किती एकर जमीन हे आपण दाखवणार आहोत। सध्या मी गोवावाला कंपाऊंडमध्ये आहे। हे गोवावाला कंपाऊंडमध्ये आपण जर पाहिलं तर विविध असे गाळे आहेत। त्याचप्रमाणे गोवावाला कंपाऊंडच्या बाजूला आपल्याला एक इमारत देखील पाहायला मिळते। गोवावाला कंपाऊंड ही जमीन एकूण 3 एकरची जमीन आहे आणि ही जमीन या ठिकाणी 1993च्या बॉम्बस्फोटातले जे आरोपी आहेत त्यांनी अवघ्या 20 ते 25 लाख या कवडीमोल किमतीने विकत घेतली होती आणि या व्यवहारांमध्ये नवाब मलिकांच्या कुटुंबातले सहकारी यांचा थेट यामध्ये गुंतवणूक होती। त्यामुळे मंत्रिमंडळात बसणाऱ्या मंत्र्याचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते। त्या संदर्भातले पुरावे राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिले होते। राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एन्फोर्समेंट डायरेक्टर अर्थात ईडी ह्या दोघांनी या संदर्भातले आपल्याला संयुक्त कारवाई केली। मागच्या आठवड्यामध्ये विविध ठिकाणी छापेमारी केली। हसीना पारकरच्या या संदर्भात चौकशी करण्यात आली। इक्बाल कासकर यांची चौकशी करण्यात आली। त्याचप्रमाणे त्यांना अटक देखील झाली। मात्र या चौकशीमध्ये एका राजकीय नेत्याचं नाव आहे हे गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत होतं। बरोबर आहे, ते नाव अखेर समोर आलेलं आहे आणि आज नवाब मलिक यांना या चौकशीला सामोरं जावं लागलेलं आहे। तुषार, असेच तुम्ही आपल्या सोबत राहा। आपण पुन्हा एकदा जातोय। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी ईडी कार्यालयाबाहेर आहेत, जिथं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित असून घोषणाबाजी करतायत। विशाल, नक्कीच म्हणाली, खरं तर नवाब मलिक यांच्यावरती जी कारवाई करण्यात आली आहे त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत हे मोठ्या संख्येनं उपस्थित असतात। राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोर ही घोषणाबाजी करत आहेत। काय प्रतिक्रिया आहे? कारवाई चुकीच्या पद्धतीने केली जाते का? काय सांगतो तुम्ही? कारवाई चुकीच्या पद्धतीने केली जाते का? तुम्ही आज आंदोलन करता या ठिकाणी? नहीं, ये जो लगाया गया इल्जाम ये सारा दर झूठा इल्जाम है। और नवाब मलिक साहब ने 3 दिन पहले अपने हर सोशल मीडिया पे बताया गया है कि हमारे को ईडी से डराने की कोशिश की जा रही है। और अगर ईडी से डराने की कोशिश की जाएगी तो लाओ सबूत लाके दिखाओ। अगर सबूत है तो हम अन्याय के साथ में अन्याय के खिलाफ हम प्रदर्शन कर रहे हैं। हम किसी के कोई सेंट्रल एजेंसी के खिलाफ नहीं कर रहे। जो गलत हो रहा है नवाब मलिक साहब के साथ उसका प्रदर्शन हम कर रहे हैं। क्या कहोगे? अब यहाँ से आप ईडी कार्यालय जाने वाले हो? हमारे लोग यहाँ जमा होंगे। हमारे जितने भी लोग आएंगे, अब आगे क्या होगा नीति वो हम लोग उस हिसाब से देखेंगे। मगर हम लोग जब तक ईडी नवाब भाई को छोड़ेगी नहीं तब तक वो हम लोग यहाँ पे संघर्ष करते रहेंगे। क्योंकि इस तरीके से अभी जितने लोगों को मैसेज जा रहा है, लोग धीरे धीरे जमा हो रहे हैं। और ऐसा नहीं है कि खाली राष्ट्रवादी के लोग ही जमा हो रहे हैं, आम आदमी भी जमा हो रहा है। क्योंकि लोगों को मालूम है कि ईडी केंद्र सरकार के इशारे पे काम कर रही है। और नवाब भाई जो आवाज बन के आवाम की उठे थे, जो केंद्र सरकार की गलत नीतियों के खिलाफ आवाज उठा रहे थे, सिस्टम में बैठे लोगों के खिलाफ आवाज उठा रहे थे, उनको दबाने का काम किया जा रहा है। खरं तर केंद्रीय यंत्रणा चुकीच्या पद्धतीनं कारवाई करतायत असं या कार्यकर्त्यांचं मत आहे। आपण मागेही बघू शकतो की हे कार्यकर्ते जे आहेत आता हळूहळू जमू लागलेले आहेत। अगदी बरोबर आहे। आता साधारण विशाल 5 तास होत आहेत या चौकशीला आणि कार्यकर्त्यांची संख्या हळूहळू वाढू लागलेली आहे। या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं कार्यकर्त्यांचं पवित्रा काय असणार आहे त्यांना विचारता येईल का? कारण सगळ्या कार्यकर्त्यांनी जोपर्यंत ते नवाबभाईंना सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही, हा रस्ता सोडणार नाही असं म्हटलंय। नक्कीच म्हणाली, खरं तर कार्यकर्त्यांची अशी भूमिका आहे की आम्ही ईडी कार्यालयासमोर जाऊन हा जाब विचारणार आहोत। मात्र पोलिसांनी त्यांना राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोरच जे आहे ते अडवलेलं आहे। हे आंदोलन असंच चालू असणार आहे का? हे आंदोलन दिवसभर चालू असणार आहे। जोपर्यंत नवाब मलिक साहेबांची सुटका होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। काय सांगणार तुम्ही? जाणार आहात ईडी कार्यालयाकडे? जाणार आम्हाला सगळ्याला आम्हाला जायला सोडा। कारण आमच्या नवाब मलिकला आम्हाला सुखरूप घेऊन यायचं। आमच्या नवाब मलिकला काही त्रास झाला नाही। नवाब मलिक जिंदाबाद। बीजेपीवाल्यांसारखे काम करत भारतीय नवाब मलिक हा गरीबाचा नेता आहे, चांगला नेता आहे। मुर्दाबाद मुर्दाबाद। ज्या पद्धतीने ही कारवाई केली जाते, अजून काही कार्यकर्ते येणार आहेत का? हो, आमचे सर्व कार्यकर्ता 10 साडे 10 पर्यंत माहिती झालेले आहे, तर ते सर्व तयारी सर्व यायला लागलेले आहेत। आणि आम्ही नवाब मलिकच्या कोणी नेते मंडळी विशाल तिथे उपस्थित राहणार आहेत का?
नक्कीच म्हणाली, खरं तर या ठिकाणी अद्याप नेते मंडळी जे आहेत ही कोणी उपस्थित नाही आहेत, मात्र कार्यकर्ते जे आहेत हे मोठ्या संख्येने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा जो आहे हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कारण का कार्यकर्ते जे आहेत हे ईडी कार्यालयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्यांना या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे. अद्याप राष्ट्रवादीचा कोणताही बडा नेता जो आहे हा या आंदोलनात सहभागी झालेला नाही आहे, मात्र अगदी बरोबर. आपण पाहतोय अजूनपर्यंत कोणी नेते मंडळी राष्ट्रवादीचे किंवा महाविकास आघाडीचे तिथे पोहोचलेले नाही, मात्र कार्यकर्त्यांची संख्या आता हळूहळू वाढू लागली आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढतोय. थेट आपण जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग वायबी सेंटरवर आहेत. प्रशांत, आपण पाहतोय की जोपर्यंत नवाब मलिक यांना ईडी कार्यालयातून सोडणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. कोणी नेते अजून पोहोचलेले नाहीयेत, मात्र वायबी सेंटरवर शरद पवार आहेत आणि हालचाली मोठ्या सुरू झालेल्या आहेत. काय अपडेट्स? खरं आहे तुझं मिनाली, म्हणजे की ज्या पद्धतीनं बलाट पियरवर घमासान सुरू झालंय, म्हणजे की दोन इमारती ज्या एकमेकांच्या पाठीला पाठ लागून ईडी आणखी राष्ट्रवादी कार्यालय या ठिकाणी दोघही ठिकाणी जमवाजमव जरी सुरू असती तर या घडामोडींचं प्रमुख केंद्र जे आहे ते यशवंतराव चव्हाण सेंटर, कारण राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार या ठिकाणी आहेत. आपण बघतोय की या ठिकाणी कशा प्रकारे ये जा सुरू झाली आहे. माझा सहकारी प्रशांत मोहितेला आपण विनंती करू. प्रशांत, दाखवूया पोलिसांचा बंदोबस्त तर या ठिकाणी पोहोचलाय, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नेते कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचताय की शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेतात, कोणती भूमिका जाहीर करतात आणि जो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी परिसरामध्ये ईडीच्या जो घमासान सुरू केलाय, जोरदार घोषणा सुरू केल्या आहे, त्या सगळ्या घोषणांची परिणिती नेमकी कशी असेल हा विषय आणि हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातोय. पण जी माहिती आपल्याला समजते की CISFच्या 2 पलटणी सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहे आणि एकीकडे असं सुरू आहे तर दुसरीकडे वक्फ बोर्ड जमीन प्रकरणामध्ये जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा ईडीनं आपला गुन्हा दाखल केलेला आहे. जवळपास 7 वेगवेगळ्या ठिकाणी आता सर्चेस ईडीनं सुरू केलेले आहे आणि अगदी बरोबर प्रशांत, मात्र या संपूर्ण प्रकरणाचा पडसाद जे आहेत ते राज्यातल्या राजकारणावर कसे पाहायला मिळतील, कारण शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोनही झालाय. 10 मार्च ही दिनांक, हा तारीख सगळ्यात महत्वाचा आहे. 10 मार्चला गोव्याचा निकाल लागतोय, 10 मार्चला उत्तर प्रदेशचा निकाल लागतो, आणखी 10 मार्चला महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला 2.5 वर्ष पूर्ण होत आहे महाराष्ट्रात आणि यामुळे जशी 10 मार्च जवळ येते तशा वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडींना ऊत आलाय. जसं आपण म्हणतोय की भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी संकेत दिले होते की मार्च आणि एप्रिलमध्ये पहा तुम्हाला काही वेगळं बघायला मिळेल. त्याचबरोबर आरोप आणि प्रत्यारोपांची राळ ज्या पद्धतीनं उठायला सुरुवात झालेली आहे आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रवक्ते म्हणून नवाब मलिक यांनी केलेले वक्तव्य थेट चांदीवाल आयोगासमोर सुद्धा त्यांनी सांगितलं की मी एक पक्षाचा प्रवक्ता सुद्धा आहे, पण मी आयोगाविरुद्ध वक्तव्य केलं नाहीये. आणि भंगार प्रकरण असो की वर्तमानपत्र प्रकरण असो की अनेक वेगवेगळे मनी लॉन्ड्रिंग हवालाच्या माध्यमातून जमीन घोटाळा प्रकरण असो, हे सगळेच समोर येत आहे. दाऊद गँगशी कनेक्शन सगळे सुरू होत आहेत. आणखीन याचमुळे केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग भारतीय जनता पक्ष करतोय असा आरोप जरी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून केला जात असला तरी अनेक जुने प्रकरण जे सगळे समोर येत आहेत आणि याचमुळे येत्या दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होण्याची शक्यता जी आहे, जी अनेक वेळा वेगवेगळी माहिती सूत्रांकडून येते, त्याची ही नांदी आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कारण नवाब मलिक जे सातत्यानं दररोज आरोप करत होते, आज त्यांनाच ईडीच्या घेऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं पहाटे CISFच्या पहाऱ्यासह ईडीच्या अधिकाऱ्यांनी 4 अधिकाऱ्यांचं विशेष पथक त्यांच्या घरी पोहोचलं होतं आणि या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं त्यांना ईडीच्या कार्यालयात आणलं आहे आणि यानंतर त्यांची चौकशी सुरू केली आहे, याचमुळे या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी येत्या दिवसात समोर येईल आणि अर्थातच या सगळ्या गोष्टींचे खुलासे होऊ शकतात. नेमके कोणते प्रश्न साधारणतः ईडीकडनं विचारले जाऊ शकतात चौकशी दरम्यान आणि आणखी इतर काही घडामोडी ज्या आहेत त्या समोर येतील का? मिळाली काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. म्हणजे की आपल्याला माहिती आहे की सगळ्यात पहिल्यांदा हा विषय जन्माला आला होता तो कुर्ला येथील एक जमीन जी आहे ती अवघी 5 ते 10 गुंठे जमीन आहे. त्या जमिनीच्या व्यवहारामध्ये काळा बाजार झालाय, हवाल्याच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार झालाय. आणखीन या जमिनीच्या प्रकरणामध्ये दाऊद गँग म्हणजे की दहशतवादी कृत्य करणारे लोकांचं सुद्धा याच्यात गुन्हेगारांचा सुद्धा समावेश आहे अशा प्रकारची माहिती समोर आली. तेव्हापासून खरं तर हे प्रकरण जन्माला आलं आणि गेल्या 20 वर्षामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकरण समोर आले, याच प्रकरणाच्या नांदीमध्ये हसीना पारकर यांच्याकडे सुद्धा ईडी पारकर यांनी चौकशी केली आणि ज्या पद्धतीनं सगळी ही तपासणी सुरू केली आहे, यामुळे हवाला रॅकेटच्या माध्यमातून अनेक जमिनींचे गैरव्यवहार झालेत, घोटाळे झालेले आहेत. आणखीन या सगळ्या व्यवहारामध्ये या सगळ्या लोकांबरोबर नवाब मलिक यांचाही संबंध आहे का,
अशा प्रकारची गुप्त माहिती ईडीकडे आली आणि त्या गुप्त माहितीच्या आधारावरच ईडीने ही चौकशी सुरू केली आहे. पण जी चौकशी सुरू केली आहे, खरं जर का आपण बघितलं की असलेली गुप्त माहिती, पण कोणतेही शब्द किंवा कोणतेही आरोप याला पुराव्यांचा आधार सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणत्या प्रकारचे पुरावे ईडीच्या हातात सापडलेले आहे याबद्दल ईडीकडनं कोणतीही माहिती समोर जरी येत नसली तरी ठोस काहीतरी असल्याशिवाय या प्रकारचं पाऊल ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा उचलू शकत नाही. नवाब मलिक हे विद्यमान केंद्रीय मंत्री आहे, महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक मंत्री आहे, सातत्यानं आरोप सुद्धा करताय. पण काही ना काहीतरी ईडीच्या हातात लागलं असावं अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून आपल्याला अगदी बरोबर आहे प्रशांत. आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं की जर ईडीला काही ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत ईडी कोणती कारवाई करत नाही, त्यामुळे सूडबुद्धीचं राजकारण तुम्ही म्हणू नका असा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि जसं आता तुम्ही म्हणालात, त्यामुळे एकूणच जर आपण पाहिलं तर जर ईडीच्या हाती ठोस पुरावे लागले किंवा या प्रकरणामध्ये आणखी काही समोर आलं, त्यात जर काही तथ्य असेल तर मंत्रीपद म्हणा किंवा हे जे आता महाविकास आघाडी सरकारचं जे राजकारण आहे या सगळ्यावर कसा परिणाम होईल? नक्की होऊ शकतो. कारण विद्यमान मंत्री, कारण यापुढे ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले होते किंवा ज्या मंत्र्यांनी राजीनामा दिला अशा प्रकारचे झाले होते वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य, पण विद्यमान मंत्री जो सरकारमध्ये आहे आणि या सरकारमध्ये असलेल्या विद्यमान मंत्रीला चौकशीला बोलवलं जात आहे. यापूर्वी सुद्धा म्हणजे प्राजक्त तनपुरे हे सुद्धा राज्यमंत्री, यांना सुद्धा ईडीनं चौकशीला बोलवलं. प्राजक्त तनपुरे स्वतः गेले, रात्री उशिरापर्यंत चौकशी झाली. असं एक नाही, दोन नाही, डबल 3 वेळा झालंय. पण पहाटेच्या अंधारामध्ये सीआयएसएफच्या पथकासहित नवाब मलिकांच्या घरी ईडी अधिकाऱ्यांचं पथक पोहोचतं. त्यामुळे अशा वेळेस पोहोचतंय, आणखी अशा वेळेस त्यांना चौकशीला आणलं तर त्याचमुळे या प्रकरणातलं गांभीर्य हे अधिकाधिक वाढलं आहे. हे आपल्याला निश्चित म्हणता येईल. राज्याच्या राजकारणामध्ये मोठे पडसाद उमटवणारी ही घटना आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कारण ज्या पद्धतीनं म्हणजे की ईडी आपण ज्यावेळेस म्हणतो की अंमलबजावणी सक्त संचालनालय ही केंद्रीय तपास यंत्रणा ही अगदी ऍक्शन प्लॅन म्हणजे की पोलीस करतात त्या प्रकारे ऍक्शन प्लॅन करणारी यंत्रणा नाहीये. तर ही बरेच काळ घेते, बऱ्याच पुराव्यांची छाननी करते. आणखी त्यांची कार्यपद्धती स्लो जरी असली तरी ती ठोस आहे असे मानलं जातं. आपल्या देशामध्ये 45 मनी लॉन्ड्रिंगच्या कंपन्यांवर ज्यावेळेस ईडीनं कारवाई केली आणि या 45 मनी लॉन्ड्रिंग कंपन्यांमधल्या 5 कंपन्यांचे धागेदोरे हे महाराष्ट्रात सापडले. खास करून मीरा भाईंदर या ठिकाणी ज्या 2 कंपन्यांच्या माध्यमातून शेअर्सचा तथाकथित घोटाळा सगळा समोर आला. आणखी या माध्यमातून ज्यावेळेस ईडीनं तब्बल 2 वर्ष या तपासाला घेतले होते. आणखी त्याचमुळे ज्या पद्धतीनं पहाटेच्या अंधारात नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात बोलवून घेतलं सीआयएसएफच्या विशेष पथकासहित, तर त्याच वेळेस हे निश्चित मानलं जातंय की अत्यंत महत्त्वाचे काहीतरी पुरावे किंवा काहीतरी धागेदोरे त्यांच्या हाती लागले असेल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही घमासान उडवणारी ही घटना आहे. बेलॉट पिरियड हा परिसर जिवंत असला तरी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये असलेले शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेमकी कोणती भूमिका घेतात हे सगळं बघण्यात महत्त्व ठरणार आहे. अगदी बरोबर आहे. मात्र प्रशांत, एनसीपीचे जे नेते आहेत, अगदी खासदार सुप्रिया सुळे असतील किंवा आमदार विद्याताई चव्हाण असतील, या सगळ्यांनीच मुद्दा उपस्थित केला होता न्यूज 18 लोकमतशी बोलताना. तो म्हणजे जर सूडबुद्धीने तुम्ही हे राजकारण करताय किंवा तुम्ही ही चौकशी करताय तर या आधी जेव्हा राज्यात भाजपचं सरकार होतं तेव्हा ही चौकशी का नाही झाली? कसं आहे की पुरोगामी आपण ज्या महाराष्ट्राला म्हणतो त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय किंवा राजकारणाची पातळी इतकी आजपर्यंत खाली कधी घसरली नव्हती. हे गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींवर दिसतंय. ही सगळी नांदी जी आहे ही 2.5 वर्ष जे पूर्ण महाविकास आघाडीच्या सरकारला होत आहे. आणखी त्यानंतर काही खातेपालट होतोय का, सत्ता बदल होतोय का, राष्ट्रपती राजवट लागते का, या 3 पक्षांची जी एकी आहे तिच्यामध्ये ब्रेक होऊन अशा प्रकारे होतंय का, एकमेकांच्यावर आरोप करणं, प्रत्यारोप करणं, हे जे राजकीय राजकारणात महाराष्ट्रात घडतं आहे हे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही घडलं नाही. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा असो किंवा महाराष्ट्राची गृह खात्याची यंत्रणा असो, या दोघांचा उपयोग किंवा दुरुपयोग हे दोघेही जण सातत्याने करतात असा आरोप प्रत्यारोप होत आहे. या सगळ्या मागची पार्श्वभूमी फक्त सत्ता आणि सत्तेसाठी पैसा आणि पैशांसाठी सत्ता, आणखी या दोघांसाठी राजकारण अशा प्रकारेच होतंय का? महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थानं कितपत या सगळ्या घडामोडींचा फायदा होईल हा प्रश्न आज जरी अनुत्तरित असला तरी राजकीय क्षेत्रामध्ये घमासान मात्र जोरदार सुरू झाले. आणखी याचमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात लाजवेल, काळीमा फासेल अशा प्रकारच्या अनेक घटना सातत्यानं समोर येत आहे. बघूया नेमकं अजून काय काय होतंय ते. ही तर सुरुवात आहे, ही तर नांदी मानली जात आहे. अजून येत्या दिवसामध्ये हे घमासान अजून वाढू शकतं अशा प्रकारची चिन्ह हेच वाक्य जे प्रशांत भाजपच्या नेत्यांकडनं सुद्धा ऐकायला मिळालं होतं. अगदी डिसेंबर महिन्यामध्येच याची सुरुवात झाली होती. देवेंद्र फडणवीस असतील किंवा किरीट सोमय्या असतील की ही तर सुरुवात आहे. ज्यावेळेस अनिल देशमुखांना चौकशीला सामोरं जावं लागलं होतं, प्रताप सरनाईकांना चौकशीला सामोरं जावं लागलं होतं, एकनाथ खडसेंना सुद्धा
ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. असे आपण जर पाहिले तर सेनेकडचे आणि त्याचबरोबर एनसीपीचे अनेक नेते जे आहेत, मंत्री जे आहेत, त्यांना ईडीची नोटीस आलेली आहे. नक्कीच, म्हणजे की जी माहिती आपल्याला समजते, म्हणजे की अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला त्यानंतर ते ईडीच्या शिकंजामध्ये सापडले. नवाब मलिक हे मंत्री असताना ईडीनं त्यांना चौकशी करता म्हणून बोलवून घेतलेले, अजून ताब्यात घेतलंय असं आपल्याला आत्ता म्हणता येणार नाही. पण ज्या पद्धतीनं पहाटे त्यांना आज जेरबंद केलं असं जरी म्हणता येत नसतं तरी त्यांच्या घरून जे आणलं आहे यामुळेच संकेत काही चांगले दिसत नाहीये. आणि येत्या दिवसामध्ये अजून 4 मंत्र्यांची नावं केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे अशी माहिती आपल्याला समजते. त्याच्यामध्ये ईडी असो किंवा एनआयए असो, या दोघही तपास यंत्रणांचा तपास हा एकत्रित येत्या काही दिवसात अधिक जोर पकडेल अशी माहिती समोर येते. सीबीआयच्या माध्यमातून सुद्धा ज्या केसेस सीबीआयकडे पेंडिंग आहे त्यामध्ये सुद्धा आक्रमकता वाढू शकते असं दिसतंय. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये, म्हणजे की जसं डिसेंबरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी वक्तव्य केलं होतं की येतो सिर्फ झाकी आहे, अभी तो तमाशा बाकी आहे. म्हणजे हा नेमका तमाशा कसा होतोय, ही नांदी आहे का? येत्या काही दिवसामध्ये राजकीय पलटावर अजून कोणत्या घडामोडी घडताय? कारण ज्यावेळेस केंद्रीय तपास यंत्रणा एखाद्या व्यक्तीला जेरबंद करते किंवा अटकाव करते, चौकशी करते, दबाव टाकते, अशा प्रकारचे आरोप महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडनं होतात, त्याच वेळेस विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याचा सुद्धा वापर केला जातो. त्यामुळे आरोपाला प्रत्यारोप होत आहे, पण उत्तर सुद्धा दिलं जात आहे. त्यामुळे अजून काही राजकीय नेते जे विरोधक सुद्धा असतील त्यांच्यावर सुद्धा महाराष्ट्र सरकार कशा प्रकारे कारवाई करू शकतं तेही बघायचं आहे. नारायण राणे यांच्या बंगल्याचं प्रकरण जिवंत आहे, त्यांना सुद्धा बरोबर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक प्रकरणं प्रशांतसमोर आलेली आहे. मात्र आज नुसतं महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. ते म्हणजे नवाब मलिक यांना आज ईडीला सामोरे जात आहेत, ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. आणि या सगळ्या घडामोडींचे अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर याच घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. नवाब मलिक ईडीच्या रडारवर आहेत, चौकशीला गेलेले असताना नेमकं शरद पवार यांनी काय म्हटलंय ते पाहूयात. त्याच्यात काही नवीन नाही. सध्या ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर केला जातो त्याचे उदाहरण आहे. आणि आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे कित्येक घडेल. पण नवाब मलिक हे जाहीरपणानं बोलतात आणि त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. तर एक साधी गोष्ट आहे, काही झालं आणि विशेषतः कोणी मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घ्यायचं आणि काहीतरी कोणाचा काहीतरी समजतात, कोण काय कुठं काय माहिती नाही. पण त्याचं केलं जातं, त्याच्यात काही नवीन नाही. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही कदाचित लहान असाल त्या काळात, की ज्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तर माझ्यावेळी असाच आरोप झाला होता. आणि त्या निमित्तानं एक वातावरण तयार केलं. त्याला आता राहिली 25 वर्ष राहिली तरी पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करणं. आणि त्याचं मुख्य कारण की जे लोक भूमिका स्वच्छपणाने मांडतात केंद्र सरकारच्या विरुद्ध किंवा या विषयाचा या यंत्रणा याचा गैरवापर केला जातो, त्या एजन्सीच्या समोर जे बोलतात त्यांना हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे. आणि तेच या ठिकाणी घडले. ही थेट दृश्य आपण पाहतोय ईडीच्या कार्यालयाच्या बाहेरची. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करावा लागलाय कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्याचसोबत नवाब मलिकांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत या ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर आणि पोलीस फोर्स तिथे तैनात करावा लागलाय. आंदोलन केलं जात आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून. नवाब मलिक यांना सोडलंच पाहिजे आणि त्यांना सोडल्याशिवाय आम्ही जाणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि नवाब मलिकांच्या समर्थकांनी घेतली आहे. हळूहळू गर्दी वाढायला लागली आहे ईडीच्या कार्यालयाबाहेर, कारण याच ईडीच्या कार्यालयामध्ये गेले 4 तास नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे. 5 तास झालेले आहेत कारण सकाळी 7 वाजल्यापासून ईडीकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. आता दुपारचे 12 वाजून गेलेत, त्यामुळे 5 तास तब्बल नवाब मलिकांची चौकशी सुरू आहे. आणि याच्याच निषेधार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन तिथे घोषणाबाजी करतायत आणि आता आंदोलनाला तिथे सुरुवात झाली आहे. नवाब मलिकांना
सोडल्याशिवाय आम्ही इथून परत जाणार नाही अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात करावा लागलाय कारण परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे. मुंबईतल्या फोर्ट इथल्या ईडीच्या कार्यालयाच्या बाहेरची ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. नवाब मलिकांना ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ही निदर्शनं ईडीच्या कार्यालयाबाहेरची. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं जमलेले आहेत. तिथे घोषणाबाजी सुरू आहे. हातामध्ये झेंडे घेऊन आलेले आहेत हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नवाब मलिकांच्या ईडीच्या चौकशी विरोधात त्यांची निदर्शनं इथे सुरू झाली आहेत. नवाब मलिक यांना अटक होणार का चौकशी अंती अशी देखील शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच हे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आमचे प्रतिनिधी विशाल पाटील हे अगदी सकाळपासूनच ईडीच्या कार्यालयाबाहेर आहेत. विशाल, खूप मोठी गर्दी आता दिसतेय. हळूहळू कार्यकर्त्यांची गर्दी वाढत चालली आहे. काय परिस्थिती निर्माण झाली आहे? नक्कीच खरं मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडू लागलेल्या आहेत. की राष्ट्रवादी कार्यकर्ते आहेत हे अत्यंत आक्रमक मॉडेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेरनं ते ईडी कार्यालयाच्या दिशेने जाताना त्यांना आता पोलिसांनी जे आहे ते अडवलेलं आहे आणि ही कारवाई चुकीच्या पद्धतीने हाताळली गेलेली आहे. अशा पद्धतीने कार्यरत आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी बनले आहेत. आता पोलिसांनी या कार्यकर्त्यांच्या ठिकाणी अडवलेलं पाहायला मिळते आणि रस्त्यावरती जे कार्यकर्ते जे आहेत हे बसलेले आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने ही कारवाई केली जाते सकाळपासूनच ईडी कार्यालयाच्या बाहेर सुद्धा मोठ्या हालचाली ज्या आहेत ज्या होताना दिसून येत होत्या. मात्र त्याचबरोबर आता राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते जे आहेत ते हळूहळू त्या ओळीतून जमू लागलेले आहेत. म्हणजे त्यांचे समर्थन देण्यासाठी हे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि ईडीचं कार्यालय जे आहे ते अवघ्या काही मीटर अंतरावरती आहे. याच कार्यालयाच्या समोर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा जो आहे हा कार्यकर्त्यांनी दिला होता. हे कार्यकर्ते त्या दिशेने सुद्धाही जात होते. मात्र पोलिसांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना जे तो अडवलेला आहे. आपण आणि रस्त्यावरती या कार्यकर्त्यांनी क्रिया जो आहे तो आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळू शकतात. जी विशाल, आणि खूप मोठा गोंधळ इथे ईडीच्या कार्यालयाबाहेर दिसतोय कारण नवाब मलिक ईडीच्या रडारवरती आहेत आणि त्यांची चौकशी सुरू झाल्यापासून सकाळी 7 वाजल्यापासून जेव्हापासून चौकशी सुरू झाली आहे त्यानंतर हळूहळू एक एक करून जे कार्यकर्ते इथे जमा व्हायला सुरुवात झाली ते आता कार्यकर्त्यांची संख्या वाढली आणि ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले दिसत आहेत. काय घोषणा दिल्या जात आहेत विशाल तिथे? नक्कीच खरं तर ज्या पद्धतीने ही कारवाई केली जाते सरकार ईडीच्या हातामध्ये महत्वाचे कागदपत्र कारवाई केली गेली नाहीये अशा प्रकारचा एक अंदाज तो व्यक्त केला जातोय. मात्र ज्या पद्धतीनं सकाळपासून हालचाली झालेल्या आहेत ज्या पद्धतीनं तपास गेले 8 दिवस चालू केलेला आहे त्यामध्ये नवाब मलिक यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण पाहायला गेलं तर नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये जी आहे ती कुठेतरी मोठी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं ज्या पद्धतीनं 8 दिवस ईडीनं अनेक लोकांवरती छापेमारी केली होती त्या छापेमारीमधनं महत्वाचे भागीदारी मिळाल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी जे आहे ते ईडी कार्यालयात घेऊन आलेलं आहे. चौकशीला 5 तास पूर्ण होत आहेत आणि अजूनही अद्यापही नवाब मलिक जे आहेत हे ईडी कार्यालयातून बाहेर आलेले नाहीत. त्यांच्यासोबत ईडी कार्यालयामध्ये नवाब मलिक यांचा मुलगा आणि ते वकील हे ईडी कार्यालयात उपस्थित आहेत आणि दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचं जे कार्यालय आहे या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत हे आंदोलन आणि घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र ज्या पद्धतीनं नवाब मलिक यांची कुर्ल्यातील जी गोवावाला कंपाऊंड जमीन आहे त्या व्यवहारावरनं नवाब मलिक यांच्या अडचणीत जी आहे ती वाढ झालेली आहे. कारण 1993च्या बॉन्डलसमध्ये जे आरोपी आहेत ज्यांच्यावरती ताडा लागलेला आहे त्यांच्या बरोबर हा आर्थिक व्यवहार झाल्याचं कागदपत्रांद्वारे स्पष्ट झालं. विशाल, या सगळ्या परिस्थितीबद्दल तुमच्याकडनं जाणून घेऊच. तुम्ही फोन लाईन वरती असेच राहा. त्यापूर्वी आपण या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली ती आधी ऐकूयात. दर्शकपणे ही नवाबाईंनी तयारी दाखवलेली आहे. त्याच्यामुळे मला काही त्याच्यात काही चिंता वाटत नाही आणि मला काही आश्चर्यही वाटत नाही की नवाबाईंकडे ईडीची नोटीस आली आहे. कारण ट्विटरच्या मागे लपून अनेक लोक काही ट्विट्स करत असतात सातत्याने की आता ह्याला अटक होणार आहे, म्हणजे धमकी थोडक्यात. आणि गेले अनेक दिवस
अनेक महिने महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांना, आणि फक्त महाविकास आघाडी नाही, देशामध्ये जो जो विरोधक आहे त्याला ईडीची नोटीस असेल, काही इन्क्वायरी असेल, अशा नोटीस सातत्याने, अशा धमक्या अनेक वेळा महिन्यात आलेल्या आहेत. आता ते पूर्ण झालेलं आहे. सातत्याने नवाबभाई जे सत्य आहे हे बोलत आलेले आहेत. त्याच्यामुळे अशी ही शक्यता असू शकते की कदाचित त्यांचा आवाज दाबण्यासाठी किंवा ते सातत्याने खरं बोलतात त्याच्यामुळेही कदाचित हे झालेलं असेल. पण हे काही म्हणजे मला विचाराल तर इतके महिने आम्हाला धमकी देत होते, त्याच्यामुळे मला हे आलेलं, मला काही फार त्याच्यात आश्चर्य वाटलेलं नाही. आणि माझा विश्वास आहे की नवाबभाई हे ह्या सगळ्यातून जे काही खरं आहे ते पूर्णपणे सांगतील आणि सहकार्य न करण्याचा काही प्रश्नच येत नाही. कदाचित असंही असेल की भाजपच ईडी चालवत असेल किंवा भाजपचेच अध्यक्ष आणि ईडीचे अध्यक्ष हे कॉमन असतील किंवा भाजपनी स्वतःचा माणूस ईडी चालवायला ठेवला असेल, असंही असू शकतं. म्हणजे मला याचा फारसा अभ्यास नाही ईडीचा वगैरे, माझा काही फार संबंध येत नाही या सगळ्या गोष्टींची. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या याच आहेत की आम्हाला अपेक्षित होतं, कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक जे काही उघडपणे बोलत होते पत्रकार परिषदांच्या माध्यमातून, त्यानंतर ही कारवाई होणं अपेक्षित आहे आणि आम्हाला याचं काही आश्चर्य वाटत नाही, असं सुप्रिया सुळेंनी दिलेली प्रतिक्रिया. याच संदर्भात अधिक बोलूयात. ईडी कार्यालयाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी शंकर आनंद सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेत. शंकर, आताची स्थिती फार गंभीर आहे. ईडीच्या कार्यालयाबाहेरची गोंधळ फार वाढतोय, आक्रमक झालेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आणि काय सुरू आहे? देखिए, केंद्रीय जांच एजेंसी ईडी की टीम लगातार पूछताछ कर रही नवाब मलिक से. इसके साथ ही ईडी के रडार पर तकरीबन 7 से 8 ऐसे आरोपी हैं जिसका संबंध काफी जो ऐसे गैंगस्टर के साथ में है और गैंगस्टर से जुड़े हुए जो अवैध तौर पर उगाही और उसके द्वारा जो एक्सटॉर्शन किया गया है उससे जुड़े मामला है. और काफी जो प्रॉपर्टी का लेन देन हुआ था उसी से जुड़े मामले में अभी कुछ दिनों पहले केंद्रीय जांच एजेंसी ईडी और एनआईए ने भी इस मामले में कार्रवाई की थी और कई स्थानों पर जो छापेमारी की थी. तो छापेमारी के दौरान ही कई महत्वपूर्ण दस्तावेज, बैंकिंग ट्रांजेक्शन से जुड़े दस्तावेज, इसके साथ ही जो अवैध तौर पर प्रॉपर्टी का जो लेन देन हुआ है तो उससे जुड़े दस्तावेज मिले. उसी के आधार पर आज नवाब मलिक को पूछताछ के लिए बुलाया गया है. लेकिन एक महत्वपूर्ण जानकारी और मैं देना चाहूंगा, जिस मसले को लेकर राजनीतिक चर्चाएं काफी हो रही है कि अचानक इतनी सुबह में ईडी की टीम कैसे आज पूछताछ करने के लिए उसको लेके गई है अपने साथ. तो इस मामले में जानकारी जो मिली है कि ईडी की टीम नहीं चाहती थी कि वहां पे बहुत ज्यादा नवाब मलिक के समर्थक या कोई राजनीतिक दल के लोग वहां पे पहुंचे. तो सुबह सुबह उनको बोला गया कि आप पूछताछ की प्रक्रिया में आज शामिल होइए और इस मामले में औपचारिक तौर पर पहले ही जानकारी नवाब मलिक को दी गई. और उसके बाद नवाब मलिक सुबह में तकरीबन 7 बजे के लगभग वहां पहुंचे और उसके बाद पूछताछ की प्रक्रिया शुरू हुई. तो इस मामले में जो हमारे सूत्र बताते हैं कि ईडी के द्वारा पहले ही जानकारी नवाब मलिक को दी गई थी, लेकिन सुबह सुबह बुलाने का, जो 7 बजे काफी सुबह होता है और ऐसे वक्त में बहुत कम ही ऐसे पूछताछ की प्रक्रिया होती है. लेकिन नवाब मलिक खुद एक चर्चित नेता रहे हैं और वहां के मंत्री हैं, तो वहां पर ज्यादा भीड़ ना हो, क्राउड ज्यादा ना वहां पे लगे और वहां पे कोई ट्रैफिक की समस्या ना हो, इसलिए सुबह सुबह बुलाया गया. तो पूछताछ की प्रक्रिया अभी चल रही है, लेकिन पूछताछ की प्रक्रिया के दौरान कई ऐसी महत्वपूर्ण सवाल जो है बकायदा वो पूछे जा रहे हैं नवाब मलिक से, खास तौर पर कुछ प्रॉपर्टी से जुड़े हुए मसले. और पिछले कुछ दिनों पहले जिस तरह से दाऊद इब्राहिम के भाई को गिरफ्तार किया गया था, तो उससे जुड़े हुए जो प्रॉपर्टी के दस्तावेज और उससे महत्वपूर्ण जानकारियां मिली, उसी के आधार पर आगे पूछताछ के लिए नवाब मलिक को बुलाया गया है. और निश्चित तौर पर इस मामले में केंद्रीय जांच एजेंसी के द्वारा कुछ अन्य दूसरे जो आरोपी हैं उसको भी जल्दी नोटिस भेजा जाएगा और आगे पूछताछ की प्रक्रिया के लिए बुलाया जा सकता है. लेकिन ईडी के दफ्तर के आसपास जो काफी जो सुरक्षा व्यवस्था बढ़ाई गई है, इसकी मुख्य वजह यही है कि नवाब मलिक खुद एक राजनीतिक व्यक्ति हैं और जिस तरह से आज शिवसेना के भी नेताओं के द्वारा इस मामले में जो बयान दिया गया है, तो उसके बाद उनके समर्थकों के द्वारा काफी संख्या में पहुंचने की जो संभावना पहले से जताई जा रही थी, इसीलिए आज सुबह के वक्त में नवाब मलिक को बुलाया गया और पूछताछ की प्रक्रिया इस वक्त में चल रही है. तो हो सकता है अभी थोड़ी देर के बाद तकरीबन 1 से 1:30 बजे के बीच में लंच ब्रेक भी होगा और लंच ब्रेक के बाद
थोड़ा सा 1 घंटे का आराम मिलेगा, उसके बाद फिर पूछताछ की प्रक्रिया फिर से वापस शुरू होगी। बरं, या चौकशी दरम्यान समोरासमोर कोणाच्या चौकशी होऊ शकते का नवाब मलिकांची? किसी के सामने नवाब मलिक की पूछताछ हो सकती है? देखिए, आज आमने सामने बैठा के आज पूछताछ नहीं होगी। आज सवाल जो लिस्ट जो तैयार किया गया है, जैसा कि हमारे ईडी के सूत्र बताते हैं, आज नवाब मलिक से सिर्फ पूछताछ होगी और उसके बाद जरूरत पड़ी तो बाद में इब्राहिम कास्कर के सामने भी बैठा करके पूछताछ किया जा सकता है। इसके साथ ही कुछ अन्य दूसरे जो आरोपी हैं उसके सामने भी बैठा के पूछताछ होगी। लेकिन आज के बारे में जो जानकारी मिली है, आज सिर्फ नवाब मलिक से पूछताछ की जा रही है। नवाब मलिक को बुलाए जाने से पहले तमाम सवालों की फहरिस्त तैयार कर ली गई थी और उस फहरिस्त को तैयार करने के बाद उससे जुड़े मसले पर पूछताछ होगी। और जिस तरह से देखा जाए कि पिछले कुछ समय पहले जिस तरह से ईडी ने छापेमारी की थी कई लोकेशन पर, और उस छापेमारी के दौरान पे कई ऐसे महत्वपूर्ण दस्तावेज मिले थे जिसमें कि साफ तौर पे पता चलता है कि मनी लॉन्ड्रिंग का जो मामला है वो काफी संगीन है और जो नवाब मलिक के खिलाफ जो आरोप लग रहे हैं वो आरोप भी बेहद संगीन है। लेकिन नवाब मलिक खुद एक मंत्री है महाराष्ट्र में, लिहाजा इस मामले की गंभीरता को देखते हुए कोई भी एक्शन करने से पहले, कोई भी बड़ी कार्रवाई को अंजाम देने से पहले उनका बयान लेना बेहद महत्वपूर्ण है, जिससे कि ये पता चल सके कि असली सच्चाई क्या है। तो पहले बयान लिया जाएगा, बयान लेने के बाद ईडी उन तमाम तथ्यों को खंगालेगी और खंगालने के बाद ये देखेगी कि नवाब मलिक के द्वारा जो दिया गया बयान अगर गलत होता है तो उसके बाद जो गिरफ्तार आरोपी है, इब्राहिम कास्कर की बात कर ले या दूसरे अन्य आरोपी की बात करें, तो उसके आमने सामने बैठाकर जो पूछताछ की प्रक्रिया वो बाद में की जा सकती है। लिहाजा अभी जो उसके पहले की जो कार्रवाई है, नवाब मलिक को अकेले बैठा करके वहां पूछताछ की जा रही है और इस मामले में तमाम जो साक्ष्य हैं, पहले सबसे पहले सवाल पूछा जा रहा है, सवालों की फहरिस्त तैयार है, उसके बारे में पूछताछ किया जा रहा है। और आज नवाब मलिक को कहा गया था कि आप अपने साथ में जो जरूरत का जो दस्तावेज है बैंकिंग ट्रांजैक्शन से जुड़े हुए और उनके बैंक डिटेल्स से संबंधित उनकी जो प्रॉपर्टी कहाँ कहाँ है उसके बारे में, तो तमाम दस्तावेज को अपने साथ में लाने के लिए भी उनको बोला गया था। तो तमाम रिकॉर्ड्स नवाब मलिक के द्वारा दिया जा रहा है, उसके बारे में बताया जा रहा है कि हाँ हमारा इतने बैंक अकाउंट्स हैं, यहाँ इस ब्रांच में है। तो एक आज सिर्फ जानकारी मांगी जा रही है, उसको बाकायदा लिखा जा रहा है और बयान जो बयान दर्ज हो रहा है उससे उस दस्तावेज के फिर बाद में औपचारिक तौर पर हस्ताक्षर भी लिया जाएगा नवाब मलिक का, जब पूछताछ की प्रक्रिया समाप्त हो जाएगी। उसके बाद ईडी के अधिकारी उस तमाम बयान को खंगालेंगे कि क्या जो भी बयान दिया गया है उसमें कहीं कोई गलती तो नहीं है या उस गलत तरीके से बयान तो नहीं दिया गया है या किसी बात को छुपाने की कोशिश तो नहीं की गई है। तो उसको भी जांचा जाएगा, परखा जाएगा। उसके बाद जो आमने सामने बैठा की पूछताछ की प्रक्रिया होती है वो बाद की प्रक्रिया होती है और निश्चित तौर पे इस मामले में इब्राहिम कास्कर सहित कुछ अन्य ऐसे भी आरोपी हैं उसके सामने बैठा करके पूछताछ होगी। निश्चित तौर पे कहा जा सकता है कि इस मामले में आने वाले एक सप्ताह के अंदर एक बड़ी कार्रवाई को अंजाम दिया जा सकता है मुंबई में और उसके लिए तमाम तैयारियां की जा रही हैं। और जांच एजेंसी के जो हमारे सूत्र बताते हैं कि अभी तक जो जांच के दायरे में जो चीजें सामने आ रही हैं, जिस तरह से महत्वपूर्ण राज सामने आ रहे हैं या जिस तरह से अवैध उगाही और अवैध तौर पर करोड़ रुपया अर्जित करने का मसला, लोगों को धमकाने का मसला, तो ये सब जो मसले हैं इन मसलों में जिस तरह से बाकायदा गैंगस्टर और अंडरवर्ल्ड डॉन की जो भूमिका एक तरह से कही जा सकती है सामने आ रही है, तो उसको जोड़ते हुए तमाम साक्ष्यों और सबूतों के आधार पर कानूनी कार्रवाई करते हुए तमाम लोगों को पूछताछ के लिए नोटिस भेजा जा रहा है। और अभी एक सप्ताह के अंदर में 3 से 4 अन्य लोगों से भी पूछताछ होगी और वो पूछताछ की प्रक्रिया काफी महत्वपूर्ण होने वाली है। और पिछले एक सप्ताह के अंदर अगर कहा जाए तो 3 से 4 ऐसे लोगों की भी पूछताछ हुई है, उसी के आधार पर नवाब मलिक से आज पूछताछ हो रही है। तो कहा जा सकता है एक सप्ताह बेहद महत्वपूर्ण रहने वाला है मुंबई की राजनीति के लिहाज से भी। शंकर, ये सब महत्वपूर्ण जानकारी के लिए धन्यवाद। तर आमचे प्रतिनिधी जे ईडीचा कार्यालयामध्ये किंवा ही सगळी प्रोसिजर नेमकी कशी चालते या संदर्भात सांगत होते, कारण आज नवाब मलिकांची एकट्याची चौकशी होऊ शकते, त्यानंतर जर कोणासमोर त्या समोरासमोर जर चौकशी करायची असेल तर मग ही नंतरची स्टेप आहे। त्यामुळे आज फक्त नवाब मलिकांची चौकशी होईल आणि जर गरज भासली तर समोरासमोर चौकशी केली जाईल, हा ईडी निर्णय घेईल असं आमच्या प्रतिनिधीने सांगितलंय। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील हे ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा सध्या आहेत, जे या सगळ्या आंदोलनावरती लक्ष ठेवून आहेत आणि संपूर्ण सकाळपासूनच्या घडामोडींवरती सुद्धा। विशाल,
आता हे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिथे ठाण मांडून बसलेत, टोप्या घातलेल्या सगळ्यांनी हातात झेंडे घेतलेत, जोरजोरात घोषणा देत आहेत. काय हे आत्ताचं चित्र आहे ईडीच्या ऑफिस बाहेरचं. श्वेता, नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात चौकशीला बोलवल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत हे अत्यंत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी कार्यालयाचे पक्षाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या समोरच हे कार्यकर्ते धरणे आंदोलनाला जे आहेत ते बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सर्व कार्यकर्त्यांनी गांधी टोपी घातलेली आहे आणि मी साहेबांसोबत अशा प्रकारच्या टोपीवरती जे आहे तो असे लिहिलेलं आहे. आपण बघू शकतो की कार्यकर्ते जे आहेत हे आक्रमक झालेले आहेत. आपण या महिला कार्यकर्त्या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे एकीकडे नवाब मलिक यांची चौकशी आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. काय 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 प्रतिक्रिया आहे, ज्या पद्धतीने ही कारवाई केली गेली आहे? जसं की आता बीजेपी सरकार सगळे चुकीचा निर्णय घेतात आणि जे सत्य बोलतात जे खरं बोलतात त्यांच्या मागे जसं की ईडी लावतात. ईडी ही त्यांचीच आहे आणि तेही ईडीचेच आहेत. जसं नवाब मलिक साहेबांसोबत आज केलं ते अत्यंत चुकीचं त्यांनी केलेलं आहे आणि आम्ही नवाब मलिक भाईच्या समर्थनामध्ये आहोत आणि ईडीचा आम्ही निषेध करतो आणि बीजेपी सरकारचा आम्ही निषेध करत आहोत. नक्कीच निषेध जो आहे तो करण्यात येतोय. तुमची काय प्रतिक्रिया आहे? किती वेळ हे आंदोलन करणार आहात? ऍक्च्युली कोणतीही नोटीस न देता हे आपली जी संघटना बाबासाहेबांनी लिहून दिलेली आहे त्या संघटनेचा या मोदी सरकारने अक्षरशः पायमोल केलेला आहे. कोणत्याही मंत्र्याला जर अरेस्ट करायचे असेल तर त्यांना नोटीस द्यावी लागते. ती सर्वसाधारण व्यक्ती नाहीये. कोणतीही नोटीस न देता डायरेक्ट आमच्या नवाबाईंना त्यांनी अरेस्ट केलेले आहे. सकाळी 6 वाजता हे अक्षरशः निंदनीय आहे आणि ही गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही. जोपर्यंत नवाबाई बाहेर येणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती बसणार. जोपर्यंत नवाब मलिक हे बाहेर येणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू असणार आहे असं कार्यकर्त्यांनी सांगितलंय. आणि राष्ट्रवादी कार्यालयाच्या पक्षाच्या बाहेर हे कार्यकर्त्यांचं आंदोलन जे आहे ते असंच सुरू आहे. श्वेता जी विशाल, आणि आता 5 तास 5.5 तास होत आलेले आहेत आणि चौकशी सुरू आहे. आपल्या जाणकार प्रतिनिधींकडून आपण जाणून घेतलं की आज फक्त नवाब मलिकांची एकट्यांची चौकशी होईल. प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावरती होत असेल. साधारण एक लंच ब्रेक सुद्धा मध्ये घेतला जाईल. त्यानंतर पुन्हा चौकशी होईल. किती तास आणखी लागतील हे सांगता येत नाही. तोपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा हा मुद्दा प्रश्न इथे ईडीच्या ऑफिसच्या बाहेर निर्माण झालेला आहे, जिथे आक्रमक झालेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. किती मोठी पोलिसांची फौज आहे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किती मोठ्या संख्येनं आहेत आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो. पिवळ्या शर्टमध्ये यंग पोरगा होता तो कोण होता? अमोल विशाल, आवाज येतोय? ॲडव्होकेट अमोल माटले असं काहीतरी नाव आहे. ईडीच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत आणि तिथे धरणं आंदोलनाला बसलेत, ठाण मांडून बसलेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. आणि काही महिला कार्यकर्त्या ठामपणे सांगतायत की जोपर्यंत नवाब मलिक बाहेर येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आता नवाब मलिकांची चौकशी किती तास चालते तोपर्यंत हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इथे बसून राहणार आहेत. नवाब मलिकांचे ते समर्थक आहेत आणि इथे घोषणाबाजी केली जाते. टोप्या घालून आलेत हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे नवाब मलिकांचे समर्थक आहेत. काही महिला कार्यकर्त्या सुद्धा आहेत. जोपर्यंत नवाब मलिकांची चौकशी संपवून ते बाहेर पडत नाहीत तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सकाळी 7 पासून चौकशीला सुरुवात झाली. काही जणांकडून सांगितलं जात आहे की कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती आणि चौकशीसाठी बोलावण्यात आले. नवाब मलिकांना थेट ईडीचं पथक त्यांच्या घरी जाऊन धडकलेलं होतं. पहाटे 4:30 वाजल्यापासून या घडामोडी सुरू झाल्या आहेत आणि शेवटी 7 वाजल्यापासून सकाळी ईडीच्या ऑफिसमध्ये चौकशीला सुरुवात झाली, ज्याला आतापर्यंत 5.5 तास उलटलेले आहेत. ही 2 दृश्य आहेत जिथे दोन्हीकडे ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सध्या आहे. झेंडे घेऊन हातात आणि टोप्या घालून हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आलेत आणि तिथे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतायत. ही दोन्ही दृश्य सतत आम्ही तुम्हाला दाखवतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, कारण सध्या नवाब मलिक हे ईडीच्या रडारवरती आहेत आणि आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जो आरोप केला जातोय की गेले काही महिने नवाब मलिक वारंवार जे परखडपणे बोलतायत आणि त्याचाच हा वचपा काढला जातोय. हे अपेक्षितच होतं की हे कधी ना कधी होणार होतं आणि त्यानुसार नवाब मलिकांवरती केलेली ही कारवाई, मात्र ते त्यातून सही सलामत बाहेर पडतील अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून येत आहेत. आता पाहूयात नवाब मलिकांसंदर्भात ईडी काय ऍक्शन घेत आहे.
चौकशी करून नवाब मलिकांना आज सोडलं जातं का? किती तास ही चौकशी चालते? का नवाब मलिकांना अटक केली जाते ईडीकडून? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी झाल्यानंतरच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. मात्र ही चौकशी किती तास चालते हे काही आत्ता सांगता येणार नाही, कारण आतापर्यंत ज्या नेत्यांना ईडीच्या चौकशीसाठी ऑफिसमध्ये बोलवण्यात आलेलं होतं, कितीही तास ही चौकशी चालू शकते किंवा चौकशी अंती काहीही घडू शकतं. आणि म्हणूनच याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आलेत. नवाब मलिकांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या सकाळपासून ज्या आपण प्रतिक्रिया घेतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, त्या सगळ्यांनी एकच म्हटलंय की सूडबुद्धीनं हे राजकारण केलं जात आहे आणि त्यामुळेच नवाब मलिकांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई केली जाते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा दिलेली होती. आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असतील किंवा खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील म्हटलंय हे कधी ना कधी व्हायचं होतंच. नवाब मलिक ज्या पद्धतीनं परखडपणे बोलतात, आपली मतं मांडतात, त्याचाच सूड उगवला जातोय भाजपकडून. आणि मात्र विश्वास आहे की नवाब मलिक या सगळ्यातून बाहेर पडतील, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंची होती. आणि आता थेट जाऊयात, भाजपचे नेते किरीट सोमय्या बोलतायत तिथे. पंत प्रशांत पंचायत समिती सदस्य ना, ग्रामपंचायत प्रशांत भोईर 19 बंगल्याचं गोड बंगाल. आज राज्यपाल महोदयांना व्यवस्थित समजावून सांगितलं आम्ही की उद्धव ठाकरेंनी असं खोटं रेकॉर्ड का तयार केलं. बंगले होते नव्हते, परंतु कागदावर सतत म्हणत राहिले 5,18,00,000ची बेनामी प्रॉपर्टी उभी केली. त्याचं कारण काय आणि याचा तपास व्हायला हवा. कारण मुख्यमंत्री ठाकरे परिवाराने लिहिले माझे बंगले आहेत, एग्रीमेंट केलं, बंगले आहेत, ग्रामपंचायत प्रस्ताव टॅक्सीस भरतात, हे माझे बंगले. 14 ते 19 महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असताना आपण कायदा केला होता. मधल्या काळामध्ये तो रेंगाळला. आता पुन्हा एकदा विधानसभा विधान परिषदेमध्ये यासंबंधीचा गुंठेवारी नियमित करण्याचा कायदा झाला. पण तो कायदा झाल्यानंतर जे सर्क्युलर खाली आलं महानगरपालिकांना, ते त्यात जो आकारायचा आहे, त्याला आपण आकार म्हणण्यापेक्षा दंड म्हणू, तो इतका भयानक आहे की कोणाला शक्य नाही. आणि त्यामुळे महानगरपालिकेने तो मुद्दा लक्षात आणून दिला की इतका चांगला कायदा झाल्यानंतर सुद्धा 300 लोकांनीच फक्त अप्लाय केला आहे आणि 13 लोकांना त्यातल्या परवडतं की नाही परवडतं त्यांनी भरून ती गुंठेवारी नियमित करून घेतली. आणि त्यामुळे विधानसभा विधान परिषदेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून नगरविकास खात्याचं लक्ष वेधावं लागणार आहे की अरे बाबा तुम्ही हे काय नव्याने केलं तयार. तर मी त्याची जबाबदारी घेतली आहे. विधानसभा उपाध्यक्ष झिरवळजींशी बोलून मी ती लक्षवेधी लावेन. हा एक विषय झाला की जो मोठा आहे, लाखो लोकांच्या एका अर्थाने भवितव्याशी जोडलेला विषय आहे की त्यांचं घर त्यांच्या मालकीचं होणार नाही. शिक्षण मंडळाशी संबंधित खूप विषय होते. त्याच्यामध्ये भरती पेंडिंग आहे आणि इंग्लिश मिडियमची भरती ही पवित्र पोर्टलवरून करायची का महानगरपालिकेने करायची यावर धारणा स्पष्ट करणं हा जो शब्द आहे, म्हणजे हे सगळे ऐतिहासिकच शब्द आहेत. कशासाठी धारणा स्पष्ट करावी लागतं मला कळत नाही, पण त्या धारणा स्पष्ट करण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडे गेले अनेक दिवस फाईल पडू नये. मग त्यात असं ठरलं की आता शिक्षण आयुक्तांबरोबर एक मिटिंग लावू, पण नॉन इंग्लिश मिडियमची जी नॉर्मल स्कूल्स आहेत त्याला मात्र पवित्र पोर्टलमधूनच घ्यावे लागतील. तर त्याची मान्यता महानगरपालिकेने दिली की आम्ही जूनला शाळा सुरू होण्यापूर्वी ह्या भरत्या पूर्ण करतो. शिपाई आणि अजित पाटकरनी केल्या, अजित पवारांनी त्यांना ब्लॅकलिस्ट केलं. त्याला उद्धव ठाकरेंनी दुसऱ्या 4 त्याबद्दल का ठाकरे आणि पवार बोलत नाही. आता नवाब मलिकचा जे काय चौकशीत बाहेर येणार आणि जर चौकशीत नवाब मलिकचे कारस्थान बाहेर आले तर निश्चितपणे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा 12.5 कोटी जनतेच्या वतीने असा व्यक्ती मंत्रिमंडळात राहू शकत नाही, ही मागणी जोरात करणार. आम्ही ईडी चौकशीचा निष्कर्षाची वाट पाहत आहोत.
किरीटजी, तुम्ही अनेकदा म्हणजे विरोधकांकडून आरोप अनेकदा होतो की सगळ्या गोष्टी ज्या आहेत किरीट सोमय्या सांगतात तशा होतात. आज बघितलं नवाब मलिक बोलत होते, काही दिवसांपासून बोलणं बंद झालं आणि आज झालेली कारवाई. त्याचं कारण आहे की विरोधक नाही, घोटाळेबाजी बोलतात. आता ज्यांनी घोटाळे केले आहेत ते उद्धव ठाकरेंना तर माहीतच आहे ना. बायकोचं नावाने 19 बंगल्याचं गोड बंगाल त्यांनी केलं, ते जनतेला भ्रमित करायचा प्रयत्न करतात. एप्रिल 2014 मध्ये त्यांनी एग्रीमेंट केलं आणि त्यात लिहिलं जमीन व त्यावरील घरं. त्यांनी जानेवारी 2019 मध्ये पत्र दिलं, घरासह जमीन घेतली आहेत. हे जे हॉस्पिटलचं संजय राऊतनी जे कटकारस्थान केलं हे त्यांनी केलं. नवाब मलिकला पहिल्यापासून माहित होतं की जमीन कोणाकडून घेतोय, कशी स्वस्त मिळणार आहेत. फक्त त्यांना असं वाटायचं या माफिया लोकांना, डाकू लोकांना आमच्यापर्यंत कोणी पोचू शकणार नाही. किरीट सोमय्याकडे आता महाराष्ट्राच्या लोकांचा विश्वास व्यक्त झाला आहे. नाही तर उद्धव ठाकरेचा 19 बंगल्याची माहिती मला कुठून मिळाली असते, कशी मिळाली असती. संजय राऊत आणि सुजित पाटकरचे रिलेशन, बिझनेस व्यवसाय, जी वाईन पॉलिसी बदलली जाते आणि त्याच्या आधी संजय राऊत त्यांचे पार्टनर बनतात, तर लोक विश्वासात माझ्याकडे माहिती देतात. सगळ्यात पहिली माहिती किरीटला नाही कळत. सगळ्यात पहिली माहिती तो निर्माण करणारा जो डाकू आहे, माफिया आहे, घोटाळेबाज आहे, त्यांच्याकडची माहिती आम्हाला मिळते. ते आम्ही फक्त ईडी कथाला, आम्ही इन्कम टॅक्सलाही देतो, EOWलाही देतो, CBIलाही देतो, लोकायुक्तलाही देतो, राज्यपालांनाही देतो. तर ही गजब काय माहिती चुकीची आहे का, घोटाळा झाला आहे की नाही, लबाडी केली आहे की नाही, त्याच्यावर कोणी बोलत नाही. माहिती किरीटला पहिली कशी मिळाली. होऊ शकते, तुम्हाला काही कल्पना आहे का? ही गुगली टाकते का तू? म्हणजे तुम्हाला माहिती आहे. हे पहा, नवाब मलिक संबंधी माझ्याकडे जी काही थोडी मर्यादित माहिती होती मी सगळ्यांना दिलेली आहेत, इन्क्लुडिंग राज्याचे गव्हर्नर, आणि आज नाही 6 महिन्यापासून देतोय. आता त्यातल्या सगळ्या आमच्याकडे येणाऱ्या माहित्या हे आम्ही असं नाही करत. आम्ही सांगतो तुम्ही इन्क्वायरी करा, इन्व्हेस्टिगेट करा. सगळ्यात पहिले 19 बंगलोची माहिती तर उद्धव ठाकरेच्या कलेक्टरला दिली होती, मी मुख्यमंत्री कार्यालयात दिली होती. तसाच प्रकाराने वक्फ बोर्डची जमीन असते, म्हणजे ज्यावेळी वक्फ बोर्डचं नवाब मलिक बोलतो तो कर्जत देवस्थान का विसरतो. वैजनाथ हिंदू देवस्थानाची जमीन पण उद्धव ठाकरेचा साला पार्टनर, साला म्हणजे मेवणा, थाळा त्या श्रीधर पाटणकर आणि ते संजय राऊतनी सांगितलं. मी सांगितलं का? संजय राऊतनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा मेवणाने जर हिंदू देवस्थानाची जमीन खाल्ली तर त्यात किरीट सोमय्याच्या पोटात का दुखतंय, तर त्यात मी काय करणार. किरीट सोमय्या साहेब राजभवनात तर नवाब मलिक ईडी कार्यालयात हा राजकीय योगायोग समजायचा का? मला असं वाटतं योगायोग कशाला. तुम्ही आणखीन सांगू शकता ना की राज्यपालांची अपॉइंटमेंट मी केव्हा घेतली होती. आज सकाळी 9:30ला घेतली असेल तर योगायोग म्हणणार, पण जर अपॉइंटमेंट आधी घेतली असेल तर. आणि परत एकदा मी सांगतो, इज दॅट एन इश्यू? इश्यू काय आहे महाराष्ट्राच्या जनतेने, ज्यांनी बॉम्ब ब्लास्ट करून पूर्ण मुंबई उद्ध्वस्त केलं, त्या बॉम्ब ब्लास्ट आणि त्यातले लाभार्थी जर त्याचं कनेक्शन कोणाकडे येत असेल तर आपण हे सांगायचं की किरीट सोमय्याला आधी का कळलं. अरे ती माहिती खरी आहे का खोटी आहे ती सांगा ना. माझा सजेशन आहे, रिक्वेस्ट आहे तुम्हाला नाही, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींना, की किरीट सोमय्या किंवा कोणी तुमच्याकडे घोटाळ्याचे कागद देत असेल तर त्याच्या संबंधी कारवाई करा. हा विषय पण ईडीच्या अंतर्गत येत तर नाही, तर मग हा विषय पण हे शरद पवार आणि NCP सांगतात. कुठला विषय तुम्ही 19 बंगल्याचा म्हणता? बॉम्बलास्टच्या जमिनी. हा, तर बॉम्ब ब्लास्ट हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेची भाषा आहेत. मला सांगा, म्हणजे ईडीकडे येतो की नाही, मला विथे बाजूला ठेवा. शरद पवारकडे येतो की नाही, गृह मंत्रालयात येतो की नाही, 12-12.5 कोटी जनतेचा आहे की नाही विषय. जे मेले हजारो लोक, शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी, शरद पवार होतो की त्यांचे पार्टीचे होते, येतो की नाही. मग ईडीचा विषय आहे की नाही, हा भ्रम पैदा का ठाकरे पवार करतात. ये विषय सही आहे. आमच्याकडे माहिती नव्हती, आता माहिती मिळाली
आम्ही पण ताबडतोब ऍक्शन घेतोय. अशी हिंमत का पवार ठाकरे दाखवत नाही? माहिती चुकीची आहे तर थांबवू शकतात. एनसीबी पार्टी अध्यक्षांनी त्याला लिगल मदत करावी. माहिती खरी आहे पण मी कारवाई करत नाही, तू का करतो? हे शरद पवार आणि ठाकरे तर चालणार नाही. किरीटजी, याला लागूनच मागच्या काही दिवसांपासून जिकडे आरोप होत होते मात्र वेगवेगळे विषय भरकवण्याचा प्रयत्न झाला. मग तो मराठी वर्सेस कुठेतरी हा वाद, मराठी माणूस, हा मुद्दा संजय राऊतांनी काढला. आजच्या घटनेकडे नवाबांवर झालेली कारवाई तुम्ही कसं बघताय? डायव्हर्जन ऑफ ह्या सगळ्याला म्हणजे ऍक्शनला डायव्हर्जन म्हणायचं. तुम्ही कसं बघताय या सगळ्यांना? कशाला? म्हणजे नवाब मलिकवर जी कारवाई झाली आहे हे तर गेले काही महिने चर्चेत सगळ्यांनाच होतं. नवाब मलिकना पण कुणकुण लागलीच होती. बोलती बंद किरीट सोमय्यामुळे नाही झाली नवाबांची. आणि संजय राऊत एवढं जोर 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 10 वेळा शिव्या द्यायला लागल्या. हे काय किरीट सोमय्या नील सोमय्यामुळे नाही, पोटातलं पाप बाहेर आला. मी जरा हिंदीमध्ये 2 मिनिटं थांबतो. इशारा करतो. राज्यपाल जी को मिलकर हमने प्रार्थना की है कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने 19 बंगलों के नाम पर जो अलीबाग कोरलई जमीन का घोटाला किया, मुख्यमंत्री और उनके परिवार ने एग्रीमेंट किया, उन्होंने पत्र व्यवहार किया, यहाँ बंगले है, बंगले का मूल्यांकन हुआ. किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया जाणून घेत होते. माध्यमांशी ते बोलतायत आणि सगळ्याच प्रकरणासंदर्भात एकतर नवाब मलिकांची ईडी चौकशी, त्यांनी जमीन कशी खरेदी केली आणि कसे व्यवहार झाले, ही सगळी माहिती माझ्याकडे होती आणि ती सर्वांना दिलेली आहे असं किरीट सोमय्या म्हणालेले आहेत. आणि पुन्हा ही दृश्य ईडीच्या कार्यालयाबाहेरची. जोपर्यंत नवाब मलिक चौकशी संपवून बाहेर येत नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार असं वाटतंय. सूडबुद्धीनं ही कारवाई केली जाते असा आरोप राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याकडून केला जातोय. 5.5 तास उलटून गेलेत. 7 वाजल्यापासून सुरू झालेली चौकशी आता दुपारचे 12:30 वाजून गेलेत. एनसीबीचे कार्यकर्ते अजूनही त्याच आक्रमकपणे ईडीच्या कार्यालयाबाहेर दिसत आहेत. अजूनही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथे तैनात करावा लागलेला आहे कारण इतक्या मोठ्या संख्येनं नवाब मलिकांना पाठिंबा देणारे बॅनर सुद्धा हातात घेऊन हे कार्यकर्ते इथे पोहोचलेत. आणि आताची ही थेट ताजी दृश्य आहेत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, कारण तिथे पुढे जाण्याचा प्रयत्न जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतायत प्रयत्न त्यांना अडवलं जातंय पोलिसांकडून. आणि या सगळ्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत. महिला कार्यकर्त्यांचा सुद्धा त्यात समावेश आहे. हे सगळे नवाब मलिकांचे समर्थक आहेत जे मगासपासून ठाण मांडून बसलेत. आता अनिल देशमुख कुठे आहेत माहिती पण नाहीये. तसं हळूहळू आवाज क्षीण होईल. भाजपचे जे नेते आहेत ते ईडीचे प्रवक्ते आहेत का? भाजपच्या नेत्यांना कसं कळतं की कोणाच्या घरी दाढी पडणार आहेत, कोणावरती कारवाई होणार आहे? माझं अशा विषयात अतिशय स्पष्ट म्हणणं आहे की ह्या देशामधली न्यायालये अजूनही रामशास्त्री बाण्याने निर्णय देत आहेत. तुम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पाहिजे. तुम्ही गेल्या 27 महिन्यात न्यायालयामध्ये एकही केस जिंकू शकला नाहीत. एकही केस जिंकू. परवाची राज्याची डीजीची केस सुद्धा तुम्ही हरलेला आहात. ओबीसी पॉलिटिकल आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही रोड डिले करताय. पहिलं तर मला आज हे सगळं नवाब मलिकवर सोडा, सामान्य माणसाचं बोला. ओबीसी पॉलिटिकल आरक्षणाची केस आहे कुठे अडकलेली मला काही कळतच नाही. 8 तारखेला डेट होती, मग ती 12 तारखेला गेली, मग ती 14ला गेली, मग 16ला गेली. काय करतात त्यांचे वकील? वाय दे आर नॉट मेन्शनिंग इन द सुप्रीम कोर्ट? त्यामुळे न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची या देशातल्या सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे. तसं तुम्ही न्यायालय हे आमच्या लोकांचंच आकसाने करतायत. न्यायालय ठोकतील हो, जसं ह्यांना ठोकतात तसं. या पार्श्वभूमीवर महापालिकांच्या निवडणुका किती लांबीवर पडण्याची? या पार्श्वभूमीवर म्हणजे ओबीसीच्या नाही बघ, ती मला माहिती नसताना काही बोलणं बरोबर होणार नाही. पण ओबीसी पॉलिटिकल आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत ही भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे. वेळ पडली तर कायद्यात बदल करा. फक्त एकदा तुम्ही किती दिवसात तो इम्पेरिकल डाटा, आता काल पुन्हा एकदा आयोगाने म्हटलं की इम्पेरिकल डाटा आम्ही 6 महिन्यात तयार करू. काय चाललंय मला काही कळत नाही. कधी म्हणता की तुम्ही
चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर पुन्हा ईडीच्या ऑफिस बाहेरची ही दृश्य आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली की काय असा प्रश्न पडतोय बघून, कारण हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना पोलिसांकडून अडवलं जात आहे। ही ताजी दृश्य आहेत आता ईडीच्या कार्यालयाबाहेरची। नवाब मलिकांची चौकशी आणखी किती तास चालते याकडे त्यांच्या समर्थकांचं लक्ष आहेच, मात्र त्यांना जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा पवित्रा त्यांच्या समर्थकांनी घेतलाय आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक सुद्धा झालेले आहेत। 5.5 तास होऊन गेलेत, अर्थात 6 तास होत आलेत आता। नवाब मलिकांची चौकशी सुरू आहे। ईडीचं कार्यालय मुंबईतल्या फोर्ट या भागातलं आणि क्लिअर झालेला आहे बघा, तिकडे क्लिअर झालेला रस्ते ब्लॉक करण्यात आलेले आहेत का ईडी कार्यालयाच्या? रस्ता कुठेच नाही, आपण इकडे बॅरिकेडिंग लावलेला आहे, कुठलाही तिकडे त्रास होणार नाही कारण बाकी रस्ता सगळं ओपन ठेवलेला आहे, access तर सगळं आहे। म्हणजे फक्त ईडी कार्यालयात कोण नाही आला पाहिजे म्हणून आपण बॅरिकेडिंग ठेवलेलं आहे, पण पब्लिकचा कुठलाही त्रास नाही, ट्रॅफिकचा काहीच त्रास नाही। नक्कीच या झोनचे डीसीपी हरिबालाजी होऊन होते आपल्यानी, त्यांनी सांगितलं आहे की कुठच्याही प्रकारचे रस्ते जे आहेत ते ब्लॉक करण्यात आले नाहीत, मात्र कार्यकर्त्यांनी जर सहकार्य केलं नाही तर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जाईल अशा प्रकारचा इशारा जो आहे तो पोलिसांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि आपण बघू शकतो की काही कार्यकर्ते जे आहेत हे जे विदेशी पोस्ट टपाल कार्यालय या दिशेनं ईडी कार्यालयाच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे। आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचं कार्यालय जे आहे त्या ठिकाणी सुद्धा या कार्यकर्त्यांची आंदोलनं जी आहेत ते सुरू आहेत। त्यामुळे नवाब मलिकांची एकीकडे चौकशी आणि दुसरीकडे कार्यकर्ते जे आहेत ते अत्यंत आक्रमकपणे होऊन या कारवाईचा निषेध करताना दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत सध्या जोडल्या गेल्या आहेत। स्वाती, अगदी सकाळपासून आपण ईडीच्या कार्यालयाबाहेरची दृश्य पाहतोय। परिस्थिती नियंत्रणात आहे असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे, मात्र आक्रमक दिसतायत कार्यकर्ते। काय ही संपूर्ण स्थिती? जोपर्यंत नवाब मलिक बाहेर येत नाही तोपर्यंत हे असंच सुरू राहणार आहे? खरं आहे, कारण आपण बघितलं की आदल्या दिवशी म्हणजे काही तासांपूर्वी वक्फ बोर्डाच्या जमिनी संदर्भात घोटाळा झाल्यानं आतापर्यंत 15 FIR करण्यात आलेले आहेत आणि 3 FIR या संदर्भातली कारवाई सुरू आहे असं त्यांनी वक्तव्य केलं। आणि त्यानंतर काही तासानंतर सकाळी 4:30 वाजता कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, असं त्यांचा दावा आहे नवाब मलिकांचा, कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांना ईडीमध्ये त्यांना उचलण्यात आलं असं म्हटलं गेलं। त्यामुळे त्यानंतर कार्यकर्त्यांची एकच गर्दी बघायला मिळते। इथे तर कार्यकर्त्यांची गर्दी आहे, पण आपल्याला जर कॅमेरामॅनला आपण जरा कॅमेरा मूव्ह करायला सांगू आणि दाखवायला सांगू की कशा पद्धतीनं हळूहळू वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून ज्या फुटपाथ जिथून जागा मिळत तिथून हे कार्यकर्ते इथे येताना बघायला मिळतात। आणि या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांबरोबरच SRPFच्या 3 प्लाटून आहेत, म्हणजे ईडी आणि राष्ट्रवादी कार्यालयाचं फार अंतर नाहीये, फक्त एका रस्त्याचंच अंतर आहे आणि अशातही इथे 3 प्लाटून आहेत। याचा आपण अंदाज घेऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळतात की जोपर्यंत नवाब मलिक यांना सोडलं जाणार नाही तोपर्यंत ते इथून जाणार नाहीत अशी एकूणच त्यांची भूमिका आहे। काही कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात, कारण खूप तास झाले तुम्ही किती वाजेपर्यंत असं थांबणार? किती वाजेपर्यंत थांबणार? आम्ही साहेब बाहेर येईपर्यंत राहणार, डीसीपी आल्या जोपर्यंत नवाब मलिक यांना इथून सोडणार नाही किंवा इथे येणार नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका घेतली। आणि कार्यकर्ते याच ठिकाणी आहेत असं नाहीये, तर आपण बघितलं की या मुंबई पोलिसांच्या गराडामध्ये तुम्हाला दिसला अडथळा येत असेल तर तिथे कार्यकर्त्यांची गर्दी आहे, SRPFच्या प्लॅटून आहेत, ईडीच्या दुसऱ्या बाजूला पण आपल्याला गर्दी बघायला मिळते। एकूणच कार्यकर्त्यांचा पवित्रा हाच आहे की जोपर्यंत नवाब मलिक इथे स्वतः येत नाही त्यामुळे आपण बघूया, कदाचित आपण प्रयत्न करूया। डॉक्टर हरिबालाजी आहेत आपल्या बरोबर, आपण त्यांच्याकडे थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। आपण काही सर इथे बघू शकता का रस्ते कॉर्डन ऑफ काही केलेत का आपण?
रस्ते ते बघा, फक्त इकडे एक आपण बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि तिकडे जे ऑफिसेस आहे असं फिरून जाऊ शकतात. ठीक आहे, पब्लिकला कोणाला काही त्रास नाहीये. बालाजी, पण आता किती SRPFच्या प्लाटून आणि 19 मुंबई पोलिसांचा बंदोबस्त आहे? SRPFचे 2 स्ट्रायकिंग बोललेलं आहे आणि बाकी आपलं LAचं रिसर्च फोर्स आहे इकडं. लोक कॉपरेट करतात, काही इश्यू नाही. बरं, कंट्रोल मध्ये आहे का गर्दी? मुंबईच्या मध्ये आहे ना, बघा ना, तर कॉपरेट करतात. पण ईडीच्या ऑफिस बाहेर पण ऑफिस बाहेर कोणी नाहीये, कोणी इकडं आपलं पूर्ण जितकी आपलं यांच्यासोबत कम्युनिकेशन चालू आहे ते कॉपरेट करतात, काही इश्यू नाही. तिकडे आता लोक काही जमा झाला होता, आपण आव्हान दिल्यानंतर ऑटोमॅटिकली इकडे आला, त्याच्यामुळे आता शांतता आहे, काय इश्यू नाही. एक शेवटचा प्रश्न, की ज्या पद्धतीनं या कार्यकर्त्यांनी म्हटलं की जोपर्यंत नवाब मलिक येणार नाही तोपर्यंत ते इथून हलणार नाहीत, याचा अर्थ त्यांना त्यासाठी आपल्याला निमंत्रण होतं. म्हणजे मुंबईत आम्ही EV सेलचं लॉन्च केलेलं आहे. आपण बघत असाल, देशभरात असेल, जगभरात असेल, EVची खूप गेल्या वर्षी जेव्हा आपलं इलेक्ट्रिक व्हेकल धोरण 2021 आलं, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 160% रजिस्ट्रेशन वाढलेलं होतं. ह्याचाच अर्थ हा आहे की साधारणपणे सगळ्याच नागरिकांना एक EV बद्दल एक उत्सुकता आहे. थोडी एक रेंज अँझायटी असते, कधी कधी असं वाटतं की चार्जिंग स्टेशन कुठे मिळेल. हे सगळे जे काही समस्या असतील, जे काही शंका असतील, ते दूर करण्यासाठी आज मुंबईमध्ये EV सेलचं आम्ही लॉन्च केलेलं आहे. ह्या EV सेलच्या मार्फत आम्ही सगळे कॉर्पोरेट ऑफिस असतील, घरं असतील, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट असेल, रिक्षा असतील, ह्याच्यात इलेक्ट्रिक मोबिलिटी कशी आणणार त्याच्यावर थोड़ा आम्ही फोकस करना है. आदित्य जी, पर कल का आपका जो दौरा है वो काफी इम्पोर्टेंट है, क्योंकि यूपी के लिए काफी इम्पोर्टेंट है. क्या कहेंगे इस बारे में? कल के बारे में कल बात करेंगे. हिंदी में जी, आज इलेक्ट्रिक मोबिलिटी सेल का लॉन्च हुआ है मुंबई के BMC में. इलेक्ट्रिक मोबिलिटी अगर आप देखें तो दुनिया भर में एक काफ़ी अहम विषय बन चुका है. चर्चा इस पे बहुत सारी होती है. कभी कभी हमें ये शंका होती है, दोहराई होती है कि अगर माइलेज कैसे होगी, चार्जिंग स्टेशंस मिलेंगे कि नहीं मिलेंगे. ये सारे जो समस्या है उसे दूर करने के लिए, जो भी डाउट्स है उसे दूर करने के लिए आज मुंबई की EV सेल हमने स्थापित की है BMC में. ये एक अहम पहल है, क्योंकि एक इसमें मुंबई क्लाइमेट एक्शन प्लान जो बनेगा इसके साथ ही बनेगा. मुंबई में EV एडॉप्शन हो या महाराष्ट्र में हो, हमारी EV पॉलिसी आने के बाद 157% का राइज हम देख रहे हैं और इसी को आगे लेके जाने के लिए आज EV सेल की निर्माण हुई. नवाब मलिक यांना आज थोडी त्याच्यावर माहिती घेऊन बोलू आम्ही, पण आज प्रामुख्याने याच्यावर बोलायचं. मंत्री आदित्य ठाकरे यांना नवाब मलिकांच्या ईडी चौकशीबद्दल विचारलं असता त्यांनी सपशेल बोलणं टाळलेलं आहे. आणि पुन्हा ही दृश्य मुंबईतल्या फोर्ट इथल्या ईडी कार्यालयाच्या बाहेरची. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी सातत्यानं तिथे आहेत आणि आपण त्यांच्याकडनं माहिती घेतोय. विशाल, सध्या जे कळतंय की ईडीच्या ऑफिसच्या बाहेर आता कोणी कार्यकर्त्यांची गर्दी नाही, तर ऑफिस पासून थोड्या अंतरावरती हे सगळे कार्यकर्ते उभे आहेत आणि वाट बघतायत नवाब मलिक कधी बाहेर येतील याची. विशाल, ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्ते जे आहेत हे आलेले नाही आहेत. आपण फक्त पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत आणि कार्यकर्ते जे आहेत हे विदेशी टपाल कार्यालय जे आहे त्या रोडला आहेत आणि राष्ट्रवादीचं जे मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या समोर धरणं आंदोलन करतायत. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयापर्यंत पोहोचू दिलेलं नाहीये. आपण बघू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीनं बॅरिकेटिंग जे आहे ते केलेलं आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांची एक राखीव टीम सुद्धा जी आहे ती या ठिकाणी आल्याचं कळतंय. DCPनी अशी माहिती दिलेली आहे, जर कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं नाही तर या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जाईल. आणि दुसरीकडे आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी नवाब मलिक यांची चौकशी जी आहे ती सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेली आहे आणि अद्याप ही चौकशी सुरू आहे अशी माहिती आपल्याला मिळते. या ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आलेला आहे. नवाब मलिक यांची चौकशी अद्याप सुरू आहे. नवाब मलिक यांच्यासोबत त्यांचे वकील आणि त्यांचा मुलगा कार्यालयात उपस्थित आहेत आणि सद्यस्थितीला ईडी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. श्वेता,
जी विशाल, आणि सध्या आता परिस्थिती या ईडीच्या ऑफिसच्या बाहेरची निवडली आहे का? कारण तिथे आता कोणत्याही कार्यकर्त्याला थांबू दिलं जात नाहीये आणि आता मग हे सगळे कार्यकर्ते जे आंदोलनासाठी बसलेले आहेत किंवा थांबलेले आहेत ते कुठे आहेत? आणि आता जोपर्यंत नवाब मलिक बाहेर येणार नाहीत तोपर्यंत ते तिथेच थांबणार आहेत का? जेव्हा चौकशी संपेल त्यानंतरच निर्णय घेतला जाईल या कार्यकर्त्यांकडून की पुढे काय करायचं? नक्कीच श्वेता, कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, जोपर्यंत नवाब मलिक यांना ईडी कार्यालयातनं सोडत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहील. दुसरं म्हणजे ईडी कार्यालयाच्या बाहेरची परिस्थिती जी आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांना मुळात म्हणजे पोलिसांनी इथपर्यंत पोहोचू दिलेलं नाहीये. या कार्यकर्त्यांना ज्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते राष्ट्रपती कार्यालयाच्या समोर जमले होते त्याच ठिकाणी या कार्यकर्त्यांना अडवण्यात आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ईडी कार्यालयाच्या बाजूलाच एनसीबीचं कार्यालय आहे, त्याच रोडला संपूर्ण बॅरिकेटिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या कार्यकर्त्यांना त्याच ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे. नवाब मलिक यांची चौकशी अद्यापही सुरू आहे. कदाचित या चौकशीला अजून काही वेळ जाऊ शकतो, संध्याकाळपर्यंत ही चौकशी जी आहे ती सुरू राहू शकते. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की ह्या गोष्टी होणार होत्या याची आम्हाला कल्पना होती, मात्र कार्यकर्ता जो आहे तो आता बेलाड पियर येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या दिशेनं येताना आपल्याला आता पाहायला मिळतोय. श्वेता. जी विशाल, या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद आणि क्षणोक्षणीचे अपडेट आपण घेत राहूच. काय घडामोडी घडतायत? 5 तास होऊन गेलेले आहेत नवाब मलिकांच्या चौकशीला. आणखी किती काळ ही चौकशी चालते या सगळ्याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र सगळ्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.